हा हॅलो फ्रेंड. मी आज सोनारीच्या जत्रेला गेलतो आणि ही बासरी आणली, एक टोपी आणली आणि माझ्या आजीने आणली ही बासरी. आजी लय माया करते तुझी. किती लय होय. एवढी एवढी केवढी एवढी. हो. आणि गेल्या वर्षी दळायचं जात पाठवून दिलत है ना. दुसऱ्या आजीनं त्याच आजीनं पाठवून दिलत. त्या आजीनं नव्हतं, दुसऱ्या नाही जात तिनंच पाठवून दिलत. ही पण त्याच आजीनं दिलंय पाठवून वाजवायला तुला. गाडी दिली नाही, गाडी शंतनूला दिली. आणि ती गाडी कुठे दिली दुसरी. तुला लय गाड्या झाल्यात म्हणून दिली नाही. हॅलो फ्रेंड, आज मी ड्रेस घातलाय. कशी दिसते आज. माया काय म्हणते. ऑनलाईन मागवले होते 3 ड्रेस. त्यातले 3 नाही 2च मागवले होते. त्या 2 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री आलाय आम्हाला. अवतार कसं झालाय. कानातलं हे छोटं आहे का 10 रुपयाचं आहे. जर आलाय शिक्षक सोसायटी मध्ये. अजून अजून काय हे आमचं होईन रोकड त्यात. हे तुमचं कशाला करू मी. बघतोय बघ कसं आमचंच चालू आहे किंवा आमचंच असं आहेत सगळं व्हिडिओ. आमचं आहेत म्हणल्यावर तुम्हाला कसं दाखवेल. बांगड्या आणल्यात, हिरव्या बांगड्या. बासुरी तुम्हाला वाजवत दाखवते. इथं आहे होल दिलेले असतात. ते होलच्या ठिकाणी बोट ठेवायचं. मोडलंय पण ही तर कोणतरी आणलंय तर. अगं ती कागदाने झाले. कागदान झाले होय. तर ते आम्ही बाहेर बसलोय आता. तर हॅलो फ्रेंड, मला ड्रेस छान दिसतंय बघा बघा. पण आमचे पिऊचे पप्पा घालून देत नाहीत मला ड्रेस. नको घालू म्हणतात. तस तर गाऊन बी घालून देत नाहीत, साडी घाल म्हणतात. सानू तू कसं रडली. हाय कर मन. हाय हाय मन. रोडला खूप गर्दी. वेलकम बॅक टू माय चॅनेल. चिंबुड आला. चिंबडाने केला आमचा वेलकम बॅक टू माय चॅनेल. आमची सानवी आता 5 महिन्याची झाली. आता 6वा महिना चालू आहे. तर 6 महिने झाल्यावर अन्नप्राशन करणार आहे. तुमच्या आवाजाने काय होणार आहे. आवाज काय कुणाला त्यांना माहिती का. बघणाला हे कुणाचा आवाज आहे, गाड्यांचा ह्याच आवाज आहे, त्यांना कुणाला माहिती का. हॅलो फ्रेंड. ओ माय गॉड, जर आलाय है ना. काढ नको काढ राहू दे. तर हे काय आहे, एक छोट प्रेमाने आमच्या सासूने पाठवून दिलंय बघा. चाप विकत घेऊन मला सुनाला घाली केसात म्हणून. सुनाची केस लय लांब लांब आहे ती. आणि छोट हे काय बसत नाही. आणि दुसरं काय नको काढू ना. हे आमच्या 2 लक्ष्म्यांना नथा पाठवल्यात. नथा मै गॉड छान आहे ना. आमच्या तिच्या आजीनं पाठवल्यात पिऊला. 2 क्लचर. हा हे 2 क्लचर पाठवलेत. हो हे सोन्याचं एक आणि केसाला लावायचे ते प्लास्टिकचे. हा आणि छोट्या बेबीसाठी ते छोटं दाखव. हे टोपी पण हे तुटलंय. हिनंच तोडलंय. तिला वाटलं तिचंच आणलंय काय की है ना. तर बघा ऊन लय भरपूर पडलंय आणि घरात बसून पण ते म्हणजे जर आलेत म्हणायचं लय मोठे. हाय आमचं क्यूट बच्चा 6 महिन्याचा झालेला आहे. आता 6वा महिना चालू आहे.
तर 7व्या महिन्यात अन्नप्राशन, हा अन्नप्राशन करणार आहे ती. ओके ठीक आहे, चला आता ठेवून टाका आता. हीच हा छान आहे, हे टोपी ही हा छान आहे छान आहे छान आहे छान आहे. आज मी माझा आलेला अनुभव सांगते. ती पर्स आण ग बाळा तिथली. ते अंदर ती वरची खुर्ची ठेवून थांब, मीच आणते बरं थांब. तिला कसं गोंडस बाळ आमचं कसं बघतंय टुकू टुकू टुकू. हॅलो फ्रेंड, तर मी एक माझा अनुभव सांगते. तर हे बघा, हे कानातलं किती रुपयाला येईल? जास्तीत जास्त 30 रुपयाला येईल. अरे अरे 30 रुपयाला येईल ना हे कानातलं. तर मला त्या बाईने मला 100 रुपयाला कानातले दिले. आणि विशेष म्हणजे हे कानातलं हे का, ओ अरे बो थांब एवढे. हे विशेष म्हणजे कानातलं हे असं बॅक साईडनं बसवायचं त्याच्यामुळे वरनं प्रेस करायचं. ही पुन्हा येणार नाही. असं हे टोक आहे ना पाठी पुन्हा पाहिजे होतं, मग प्रेस करता चांगला असं पण येतंय, पण निघत ते बसत नाही. म्हणून मी काय केलं, रिप्लेसमेंट करायला गेले. तर तिनं काय केलं म्हणजे ते तुमच्याकडूनच झालं ना असं उडवडू केलं. कारण 100 रुपये तिला परत द्यायचे नव्हते आणि 100 रुपये मागितले पण नव्हते परत. तर रिप्लेसमेंट करायला गेलते. तर त्यांनी म्हणले तुमच्याकडनं झाले हो का, थोडंसं हात लावलं की का ते पण मोडलं आणि माझे 100 रुपये वाया गेले बघा जसे तसे. असे करतात काही काही दुकानदार लोक. आणि त्यांच्या त्या दुकानाला ना कुत्रं पण नसतंय. आणि दुसरीकडे मी जे रेग्युलर मी दुकानाला जात होते ते दुकान विशेष म्हणजे उघडं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्या दुकानाला गेले होते. कानातलं नव्हतंच मला बिलकुल. तर त्या बाईनं मला असं केलं. आणि त्या दुकानाला काहीच गर्दी नसते. आता बेबी रडायला लागले आमचं. चला आज मी ड्रेस घातलाय. ओके, कशी दिसते मी? मी दाखवते. ए बघा, ABCDEFGHI. नाही ग बाळाला बसत, खाली गेले ग बाळ. हो गा, ड्रेस घातलाय आज मी. छान दिसते ना आता. तर हॅलो फ्रेंड, कधी कधी कसं कसं काय होतंय बरं, माझ्या कपडे शिवायचे ना पाठीमागं राहतंय माझं काम. कारण बेबी पण आहे आणि विशेष म्हणजे पाहुणे रावळे एवढे परेशान करतात का नाही लय. त्याच्यामुळे मग आपल्याला हे काही नाही म्हणता येत नाही ना. मी माझा फक्त अनुभव शेअर करते तुम्हाला. आणि मग त्यांच्यामुळं पाहुण्या रावण्यामुळं पण माझं काम अधुरं राहतं. बेबीमुळं पण माझं काम अधुरं राहतं. मग ब्लाऊजचं काम सध्या तरी ठीक आहे. तर हे जत्रेला गेले होते आमचे सासूबाई, त्यांनी एवढं पाठवून दिलं. हे 2 बेबीसाठी नथा पाठवून दिला. आता हे तर माझ्या उपयोगाला येईल. कारण पिऊच्या शाळेत भरपूर कार्यक्रम असते, शाळेत घालून बोलवते ती. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय करते मी, नऊवारी साड्या शिवून ठेवते. तुम्हाला एखाद दिवशी दाखवते. पण स्टिचिंग आणि कटिंग मला दाखवता येत नाही कारण माझ्याकडे स्टँड नाही अवेलेबल आणि पिऊला आमच्या मोबाईल पण व्यवस्थित धरता येत नाही. आता पिऊच्या बाकीच्यांना सगळ्यांना सुट्ट्या लागली शाळेला, पिऊला शाळेला सुट्टी लागलेली नाही अजून. 2-2 तास शाळा असते कडक उन्हामुळे. आता 1 महिना झाला 2-2 तासाची शाळा सुरू केली त्यांनी. लाईट पण जाते इथं. लाईट इथं गेली ना बाहेर झोका बांधत असते. मी तुमचा पाठीमागचा व्हिडिओ दाखवलाय मी तुम्हाला. तर खूप उशिराने माझे व्हिडिओ अपलोड होतात. माझं चॅनलही मॉनिटाईज झालंय आणि माझं डॉलरही तुम्हाला सांगते मी, माझं डॉलर पण बनायला लागलेत. माझं ते काय म्हणतात ती पिनकोड येत आहे ते काहीतरी, डॉलर बनल्यानंतर बघा ते पोस्ट आणि पिनकोड येतं काहीतरी म्हणतात त्याला. तर ते पण आलं. मी तेही फॉर्म राधा भालेराव यांच्या सल्ल्याने दुसऱ्याकडून भरून घेतलाय तो फॉर्म मी पेमेंटचा. आणि बँकेचं अकाउंट वगैरे सगळं म्हणजे ओके झालंय माझं काम सगळं. आता व्हिडिओ म्हणजे उशिराने पडते कारण काम भरपूर असतं मला. अधूनमधून कोणीही येतात असेच कपडे शिवायचे असतात. परत बाळ, परत मीही कधी मध्ये आजारी असते. त्याच्यामुळे खूप उशिराने चालतं व्हिडिओचं काम. तर परवा दिवशी 10 तारखेला बोट काढ पिवडे त्याच्यावरचा. तर 10 एप्रिलला अंगणवाडी सेविकाच्या जागा निघल्यात. तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही अवश्य भरा. आणि सुपरवायझरच्या, पर्यवेक्षकच्या त्या पण जागा निघल्यात, पण खूप थोड्या प्रमाणात जागा निघल्यात. त्या पण माहिती असावं म्हणून सांगते मी तुम्हाला. जर कोणी आणखीन GR निघलाय पण जागा निघालेल्या नाहीत.
जर्नीला म्हणजे मग एप्रिलच्या एंडला किंवा मग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल अंगणवाडी सेविकेची जागा इथे. ठीक आहे. राधा भालेराव यांनी ना काय झालं होतं, त्यांच्या मुलीचं लग्न केलं आणि मला बोलवलंच नाही हो लग्नाला. त्यांनी बोलवायला पाहिजे होतं, कारण मी पण एक त्यांच्या सोबतच काम करणारी युट्यूबर आहे ना, तर असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी. जाऊ द्या, मी त्यांना भेटायला जाणार आहे. आमचं बेबी मोठं झालं की, आता तर 5 महिन्याचं आहे. ठीक आहे. बघा त्या बाईनं मला कानातल्यासाठी माझ्याकडून 100 रुपये घेतले, मला फसवलं हो. अशी फसवणूक करतात लोक. 30 रुपयाचं आहे फक्त कानातलं हे, तर मोडलं बी घरी आणूस तर ते 10 रुपयाचं. मग 10 रुपयाचं बरं आहे मग त्यापेक्षा कानातलं वापरून योग्य अधिक ठीक. ओके कर, तुझं बोटच येत आहे मध्ये त्या.